नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मी तुम्हाला आज झालेल्या राज्यसेवा 2024च्या विचारलेले जे प्रश्न आहे त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. याच्यात सगळे प्रश्नांचे उत्तर आपण डिस्कस करणार आहोत. सेक्शन वाईज आपण काय करतो हे डिस्कस करत आहोत. तर बघा, आता हा प्रश्न आहे की 1907मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? लॉर्ड कर्झन, लोकमान्य टिळक, लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो आहे. तर बघा, याच्यामध्ये जर पाहिलं तर 1907 वेळेस, आता सगळ्यात पहिलं तर काँग्रेसमध्ये जी फूट पडली होती, लक्षात घ्या, ती फूट पडली होती कशामुळे? जे प्रेसिडेंट कोणाला बनवायचं, कोणाला बनवायचं याच्यावरून होतं. तर त्याच्यामध्ये जे जहालवादी गट होता आणि दुसरा जो मवळवादी गट होता. आता सगळ्यात पहिले जर बघितलं तर ही होती सुरतच्या पहिले 1907मध्ये झाली होती. ती नागपूरमध्ये झाली होती. पण त्यावेळेस कसं होतं की नागपूरमध्ये झाली होती आणि ती काय करण्यात आली की शिफ्ट करण्यात आली होती की सुरतला. आता सुरतला झाल्यानंतर पहा की सुरतला झाल्यानंतर तिथं जे जहालवादी गट होतं त्यांचं म्हणणं होतं की लाला लाजपतराय यांना काय करू की प्रेसिडेंट बनवा. आणि जी मवळवादी गट होतं तर त्यांचं म्हणणं होतं की जे रासबिहारी बोस आहेत यांना काय करण्यात आलं होतं की प्रेसिडेंट बनवण्यात आलं होतं. आणि फर्स्ट टाइम असं झालं होतं काँग्रेसमध्ये की प्रेसिडेंटसाठी काय झालं होतं की इलेक्शन करण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये रासबिहारी बोस यांना काय करण्यात की हे करण्यात आलं होतं, प्रेसिडेंट करण्यात आलं होतं. तर त्याच्यानुसार हे जे विधान आहे ते लॉर्ड कर्झन यांचं विधान होतं. लॉर्ड कर्झन त्यावेळेस होतं आणि त्याच्यामध्ये डिवाइड अँड ही जी होती रूल, ही जी त्यांची पॉलिसी होती डिवाइड अँड रूलची, काय केलं की ह्याच्यात आली होती, त्यांच्या प्रत्यक्षात आली होती ती. तर म्हणजे त्यांनी त्याचा फायदा घेतला होता. तर हे झालं होतं दोन गटामुळे झालं होतं, जहालवादी गट आणि मवळवादी गट याच्यामुळे काय होतं की झालं होतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे होतं. त्याच्यानंतर ना बघा, हे आहे चुकीच्या जोड्या लावा असं दिलेलं आहे. चुकीच्या जोड्या ओळखा लिहिलेल्या. तर अब्दुल समद, त्याच्यानंतर तख्ते, आता इथं दिलं की अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, त्याच्यानंतर तख्ते ताऊस, मयूर सिंहासन, राजपुत्र आजमशहा, बहामनी शासक, बीबी का मकबरा, दिलरास बानोचे स्मारक. आता याची चुकीची हे आपल्या काय करायची ओळखायची आहे. तर हे जे होतं अब्दुल समद आहे ते प्रसिद्ध चित्रकार आहे, ते बरोबर आहे. प्रसिद्ध चित्रकार होता इराणचा. प्रसिद्ध चित्रकार जो होता तो हा आहे अब्दुल समद याचं नाव आहे. हे प्रसिद्ध चित्रकार अब्दुल, आणि या दिल्लीमध्ये याचं निधन झालं होते. त्याच्यानंतर ना पुढे गेलो आपण तर दुसरा जो आहे ते आहे, आता याच्याबद्दल बघायचं झालं तर तख्ते ताऊस हे जे आहे ते त्यालाच मयूर सिंहासन म्हणतात, हे बरोबर आहे. आता हे जर बघितलं तर हा पारसी शब्द आहे तख्ते ताऊस. लक्षात घ्या की तख्ते ताऊस हा पारसी शब्द आहे. आणि याला कोणी बनवलं होतं तर जो मुघल बादशाह होता शहाजहान काय केलं की याला बनवलं होतं. आणि ज्याच्यामध्ये कसं होतं की सगळ्यात पहिले त्याला आग्र्याचा जो किल्ला आहे त्याच्यामध्ये काय केलं होतं की प्रस्थापित केलं होतं. त्याच्यानंतर त्याला काय करण्यात आलं की दिल्लीमध्ये जो लाल किल्ला त्याच्यामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. आता याच्यामध्ये काय केलं होतं की जो याचा इराणचा जो शासक आहे नादिर शहा यांनी काय केलं, लुटलं होतं आणि लुटलं आणि याला काय केलं होतं की इराणला घेऊन गेला होता. लुटला आणि इराणला घेऊन गेला होता. आता याचं बघा की याला मयूर सिंहासन का म्हणतात, कारण की तिथे त्या सिंहासनावर आहे त्याच्यावर मोर नाचताना काय केलं की दर्शवलेलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर 1747मध्ये जर पाहिलं तर नादिरशहाची हत्या झाली होती. त्याच्यानंतर हा सिंहासन जो आहे तो काय करत की गायब झाला होता. हा सिंहासन जो गायब झाला होता आणि याच्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर याच्यामध्ये सापडला नव्हता हा सिंहासन जो होता तो. त्याच्यानंतर हे आहे तख्ते ताऊसबद्दल. त्याच्यानंतर जो आहे राजपुत्र काय की आजमशहा आहे. त्याच्यानंतर हा ॲक्च्युली राजपुत्र आजमशहा जो आहे तो हा मुघल हाच होता, सम्राटच म्हणायचं, सम्राटच होता, बहामनी शासक नव्हता. हे चुकीचं विधान आहे याच्यामध्ये बीबी का मकबराचं पाहिलं तर दिलरास बानो याच्या स्मारक आहे, हे बरोबर आहे. तर बीबी का मकबराचा इतिहास जर बघितलं तर 1660मध्ये काय करण्यात आलं होतं की जो औरंगजेबचा जो मुलगा होता आजमशहा याने काय केलं होतं की त्याची बायको आहे दिलरास बानो बेगम याच्यासाठी काय केलं होतं की बनवलं होतं. आणि हा जो आहे जो मकबरा आहे, लक्षात घ्या, जो औरंगजेबची जी आई आहे मुमताज याच्याशी काय करतं की याच्याशी मीचा जो मकबरा आहे जो की ताजमहल म्हणून ओळखला जातो त्याच्याशी
काफी म्हणजे मॅच होतं ते, त्याच्यासोबत चाललं होतं ते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही यालाच दक्षिणेतला काय म्हणतात की ताजमहल म्हणलं जाते यालाच. या जो आहे बीबी का मकबरा याला दक्षिणेतला म्हणजे दख्खनचा ताजमहल म्हणलं जातं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते असं विचारलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं नेहरू अहवाल आहे, याचे उद्दिष्ट सांगितलं वसाहतवादाचे स्वातंत्र्य मिळवणे, वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे, दोन राष्ट्राची निर्मिती, स्वशासन मिळवणे आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे. तर नेहरू अहवाल जो आहे त्याच्या संदर्भात सांगेल मी. हा 15 ऑगस्ट 1928 साली काय करण्यात आलं की हा प्रपोज करण्यात आला होता. याच्यामध्ये न्यू डॉमिनेशन स्टेटस ऑफ इंडिया, ओके, न्यू हे जे आहे, ओके, वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे याच्यासाठी काय केलं होतं की हा प्रपोज करण्यात आला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की जे इलेक्ट्रोल आहेत ते म्हणजे मायनॉरिटीचे कास्ट जे आहेत, मायनॉरिटी रिझर्वेशनसाठी त्यांनाही सीट्स मिळावे याच्यासाठीही प्रयत्न करण्यात आले होते. आणि फेडरल सिस्टीम जी आहे त्याची ही निर्मिती करायला यावी असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते हे करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक 3 साठी बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली होती. लक्षात घ्या की पुढचा प्रश्न जो आहे तो आहे टिळक. आता ऑप्शन जे आहेत ते आहेत बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, त्याच्यानंतर लाला लाजपत राय, आणि त्याच्यानंतर आहे अरविंद घोष आहे चौथा. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते लाला लाजपत राय यांनी लाहोरमध्ये याचे हे करण्यात आलं, त्याची हे केली होती, बोलले होते त्याच्याबद्दलला. त्याच्यानंतर 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते असं होतं. तात्या टोपे, अजीमुल्ला, नानासाहेब आणि मौलवी अहमदुल्ला. तर याचं जे नेतृत्व होतं ते नानासाहेब यांच्याकडे होतं. आता हे नानासाहेब जर बघितलं तर हे याचंच नाव जे आहे ते धोंडोपंत यांना म्हणलं जातं. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे अडॉप्टेड सन होते, पेशवा बाजीराव याचे अडॉप्टेड सन होते, ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. अहमदाबाद गिरणी कामगाराच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या. तर ऑप्शन आहेत सरोजिनी नायडू, अनुसया साराभाई, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते अनुसया साराभाई हे करेक्ट आन्सर असणार आहे की या महिला सहकारी होत्या. अहमदाबादचा जो झाला होता गिरणी कामगाराचा जो लढा होता तर त्याच्यामध्ये हे होत्या ह्या. आणि जर बघितलं त्याच्यावरती पुस्तकही लिहिलेलं आहे, सत्याग्रही स्त्रियो म्हणून लिहिलेलं आहे पुस्तक हे. तर हे याचे डॉक्टर अपर्णा बासू हे जे आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या पारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिलेली आहे. तर त्यावेळेस राजा कोण होते असं विचारलेलं आहे, विजयनगरला भेट दिलेली आहे असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन एक आहे हरिहर, दुसरा आहे कृष्णदेवराय, त्याच्यानंतर देवराय 1 आणि देवराय 2 आहे. तर जर बघितलं तरी अब्दुल रजाक हा फारसी हे होता, ट्रॅव्हलर होता आणि याने भेट दिली होती. बघा लक्षात घ्या, भेट गेली होती. तर त्यावेळेस विजयनगरचे जे राज्य चालवत होते ते कृष्णदेवराय देवराय 2 कडे राज्य होतं हे त्यावेळेसचं. आणि याची भेट दिली होती 1442 मध्ये जर बघितलं, 1442 मध्ये पाहायला गेलं तर 1442 मध्ये. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तो आला होता कुठे, कलिकतचा जो त्यावेळेस किंग जमुरियन होता त्यावेळेस होता, त्यावेळेस काय करलं की हा आला होता तिथे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्तीच्या जोड्या लावा असं विचारलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये मुंबई आहे, दिल्ली आहे, पंजाब आहे, मद्रास आहे आणि आपल्या काय केलं त्याच्यानुसार जोड्या लावायच्या आहेत. चिदंबरम पिल्लाई, लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक आणि सय्यद रजा हैदर असं हे 4 ऑप्शन आहेत. आता याच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर बघितलं तर चिदंबरम पिल्लाई जे आहेत ते मद्रासमध्ये ॲक्च्युली यांचं हे होतं. त्याच्यानंतर अजित सिंग जे आहेत
अजित सिंग आहेत ते ॲक्च्युली पंजाबमध्ये होते, लक्षात घ्या. अजित सिंग आहे ते पंजाबमध्ये आणि सय्यद हैदर रजा दिल्लीमध्ये होते. सय्यद रजा हैदर हे दिल्लीमध्ये होते. त्याच्यानंतर ना लोकमान्य टिळक ऑब्वियस इथं येतील, मुंबईमध्ये येतील हे, आणि लाला लाजपतराय येतील हे पंजाबमध्ये येतील. तर याच्यानुसार जर बघितलं तर बघा, एचं येणार आहे 3, एचं हे येणार आहे 3. ओके. त्याच्यानंतरनं बीचे येणार आहे 4, बीचं येणार 4. त्याच्यानंतरनं सीचं येणार 2, सीचं 2, आणि डीचं येणार 1 असं. तर हा जो आहे तो 2 ऑप्शन हा करेक्ट असणारा प्रश्न क्रमांक 9च्या बाबतीत. त्याच्यानंतरनं बघा, सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहातील पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला असं विचारलेलं आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू. तर सविनय कायदेभंग चळवळीची धारासना येथील सत्याग्रहाचा सहभाग घेतला होता तो सरोजिनी नायडूने घेतला होता. हे करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करूया, 10 प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत. पुढे आपण काय करूयात की थोड्या वेळात काय करूयात बाकीचे प्रश्नही बघूयात. व्हिडिओ मोठा होते त्यामुळे मी शॉर्ट करत आहे. धन्यवाद.